संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या समजून घेण्यासाठी तसेच देवरुख नगरपालिकेच्या महायुती उमेदवारांच्या प्रचाराकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची देवरुख येथे उपस्थिती झाली। दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता देवरुख शिक्षण संस्था येथे आमदार महोदयांनी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली। सेवा सातत्य, वरिष्ठ वेतन श्रेणीचे देयके, फरक बिले, थकीत वेतन, संच मान्यता दुरुस्ती तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणे अशा अनेक प्रशासकीय समस्यांविषयी शिक्षकांनी मांडलेले मुद्दे आमदारांनी काळजीपूर्वक ऐकले। त्यानंतर या सर्व समस्यांच्या तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, शिक्षण अधिकारी रत्नागिरी आणि अधीक्षक वेतन पथक भविष्य निर्वाह निधी रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधत आवश्यक ती पावले उचलली। या कार्यक्रमास देवरुख शिक्षण संस्थेचे संस्थाचालक श्री सदानंद भागवत, प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉक्टर सरदार पाटील, सुशांत मुळये, किरण देशपांडे, राजेश जाधव तसेच तालुक्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीनंतर देवरुख नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीनही पक्षांचे उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते। देवरुख नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा दृढ विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीतील रणनीती, नियोजन, जनसंपर्क आणि संघटनात्मक बळकटी याबाबत मार्गदर्शन करत पुढील कामासाठी प्रेरणा दिली। यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाली शेटे, नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप वेळवानकर, सुबोध लोध, महेश धामणस्कर, स्वाती राजवाडे, श्रद्धा हिंदुरकर, चेतन पाडोळकर यांच्यासह चिपळूण संगमेश्वर विधानसभा अध्यक्ष प्रमोद अधतराव, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळये, माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेटे, वैभव कदम, बाळू ढवळे, पंकज पुसालकर व महायुतीचे अन्य पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते।